आमच्या मदतीला कुणी आलं नाही, लक्षात ठेवा. आमचा वाघ खंबीर होता आणि वाघ नडलाय, लक्षात ठेवा तुम्ही. या राजकारणाला सांगा, हे मराठी आहेत ना आमदार किती आहे तुम्हाला माहिती आहे? किती आहे आमदार मराठी? 113 कुठे आहेत आता? उत्तर द्या ना. अरे हो ना, तेच दाखवतो आम्ही. येऊ द्या आणि माझा आवाज पोचवा तुम्ही त्यांच्यापर्यंत. तुम्ही शेतकऱ्याची पोर आहे, रात्री शेताला पाणी भरताना चुकून पायामध्ये साप आला तर त्या सापाच्या मुंडक्यावरती पाय देऊन तुम्ही पाणी भरता. असंच तुम्ही आता या राज्यकर्त्यांच्या मुंडक्यावरती पाय देणार. या राजकारण्यांनी, या हायकमांड आणि यांचा जो रिमोट कंट्रोल आहे ना, त्यांच्या आदेशाचं पालन करून आमच्या मदतीला आलेले आहेत, हे लक्षात ठेवा. पण आता आमची आंतरवाली सराटीच हायकमांड बी आणि रिमोट कंट्रोल बी राहणार आहे, हे इथून पुढे यांनी लक्षात ठेवा. यांना सुट्टी नाही, मराठा बांधवांना लक्षात ठेवा. आपल्या मदतीला हे आलेले नाही हरामखोर, आपले आमदार. लक्षात ठेवा. आणि आमचे रिमोट कंट्रोल आणि आमचे हायकमांड हे अंतरवाली सराटीच आता इथून पुढे मराठ्यांना लक्षात ठेवा. यांना मतपेटीतून दाखवून द्यायचे आपल्याला, त्यांच्यापर्यंत पोहोचवा. आरक्षणाच्या बाबतीत 75 वर्ष जीव घेतलाय, पोहोचवा त्यांच्यापर्यंत. चालूच आहे, फक्त हे याला लावू द्या. दादा तुम्ही कुठं आलाय सॉरी आणि काय सांगाल? आम्ही परभणी जिल्ह्यावरून, परभणी जिल्हा पूर्ण तालुक्यात. किती जणांची टीम आली तुमची? आम्ही 50-60 जण आहेत. एक आयच्या काय आव्हान करायचं तुम्हाला किंवा काय व्यक्त व्हायचंय? आम्हाला उद्या 12 वाजेपर्यंत आरक्षण नाही जर मिळालं तर आम्ही सगळेजण इथं झोपून राहणार आहेत. 2 महिन्याचं राशन सुद्धा घेऊन आलेलो आहे आम्ही. म्हणजे मराठा पूर्ण तयारी. 2 महिन्याचं राशन घेऊन आलेलं आमचा घोटाळाच केलाय, ते भरपाई करण्यासाठी आम्ही मुद्दाम आलो 2 महिने राहण्यासाठी. आरक्षण आम्हाला उद्या 12 पाहिजे म्हणजे पाहिजे. जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. काय सांगायचं? 70 वर्ष या राजकारण्यांनी आमच्या 3 पिढ्या बर्बाद केल्या. आतापर्यंत एकही राजकारणी आमच्या मराठा समाजासाठी लढलेला नाही. आणि इथून पुढे मनोज जरांगे पाटील सांगतात तेच शब्द आणि तेच काय ते पुढच्या भविष्यात त्यांचं ऐकलं जाईल. हा समाज कुणाच्या पाठीमागे अजिबात उभा राहणार नाही. आणि या सगळ्या राजकारण्यांनी हे लक्षात ठेवावं. आज हे 6 दिवस झाले यात्रा चालू आहे, तरी आज या राजकारण्यांना आज यांना काम कुठला इथं मुंबईत आम्ही इथं अडवलंय म्हणून, नाही तर आजपर्यंत यांनी आमच्यासाठी काही केलेलं नाहीये. आणि आज उद्या 12 वाजेपर्यंत यांनी जर आरक्षण नाही दिलं तर आम्ही आझाद मैदानावर जाऊन मनोज पाटला सोबत जाऊन तिथं उपोषण करणार सर्वजण आम्ही. जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, आमची काळजी करू नका. आम्ही सगळं राशन पाणी सगळं सोबत आम्ही घेऊन आलोय. आम्ही हे बीड जिल्हा ऊसतोड कामगार जिल्हा आहे. मी स्वतः ऊस तोडून माझं BSc ITI शिक्षण होऊन सुद्धा मी आज मला कोणतंही काम नसताना मी काहीतरी असं पोटपाण्यात जगण्यासाठी काहीतरी काम रोजंदारीवर जगतोय. हे फक्त आरक्षण नाही म्हणून ह्या जातीमुळे ह्यांनी अन्याय केला आजपर्यंत. आणि आज आम्हाला आमचं आरक्षण स्वतःच असून सुद्धा ह्यांनी आम्हाला दिलेलं नाही. ह्यांनी 70 वर्ष लपून ठेवलं आणि आज 1957 पर्यंत नोंदी आमच्या सापडतात, तरी पण हे आरक्षण देत नाहीत. ही चूक सरकारने लय मोठी केलेली आहे आणि ह्याची पण ह्यांना भविष्यात हे मी शब्द देतो तुम्हाला मीडिया समोर. मित्रांनो, हे होते गरजवंत मराठ्याचे हुशार पोरं. फक्त यांच्या हक्काचं आरक्षण यांना न दिल्यामुळे यांच्या पिढ्या बर्बाद झालेल्या आहेत. त्यांच्या पण पिढ्या बर्बाद करणार आम्ही. तुमचे जे काही मराठा बांधव तुम्हाला ऐकतायत बघतायत त्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? त्यांना एवढं सांगा, आमची काही काळजी करू नका. जोपर्यंत आम्ही मुंबईत तोपर्यंत आम्ही आरक्षणच घेऊन येणार हे त्यांना शब्द देतो. आणि जरी माणसं जरी कमी पडले तरी आमचे माणसं आज निघणार आहेत गावावरून, परत निघणार आहेत. त्याच्यामुळं सरकारने ह्याची दक्षता घ्यावी. सर्व मराठी समाज, सर्व म्हणजे शेतकऱ्याचेच लेकर आहे हे सगळे. या शेतकऱ्याच्या लेकरांना न्याय हा पंढरीचा विठ्ठलच देणार. यांच्या आरक्षणाच्या आता जे आरक्षण दिलं आमचं 57-60 वर्षाला आरक्षण लावून धरलं. आम्ही स्वतः
आमचे बाप दादा कुणबी होते, आम्ही कुणबीचे, जे ओरिजिनल आमच्यावाला सिद्ध आहे. आम्ही कष्टकरी, आम्हाला तुमचं भीक नको, आमच्या मालाला भाव रास्त द्या, आम्हाला आमचा हक्क द्या. आमच्या लेकरांना जर आम्ही शिकवलं तर आमच्या लेकरांना नोकऱ्या करण्याची गरज नाही. आमचे लेकर शेतीला माल कमवून तो तुम्हाला विकून आमचे लेकर पोटं भरतील. पण तुम्हाला जर आम्ही पिकवलंच नाही तर आमच्या लेकरांना वळणं कसे लागतील? अरे ते बेकार म्हणतात, मोठ्यांचे मुलं त्यांना लाख रुपये देऊन सुद्धा ते दारू दुकाने करत राहतात. आमचे लेकर जन्मल्यापासून त्यांना एक वळण आहे, फक्त शेती करणं हा त्यांचा बापाचा गुणधर्म आहे. त्यामुळे आमच्या लेकरांना तुमची आशाची गरज नाही, तुमचं फुकट देऊच नका. फक्त आमचं मित्रांनो, आता मला हे वृत्तांकन करत असताना कवी इंद्रजित भालेरावांचे कवितेचा इथं प्रत्यय येतोय. इंद्रजित भालेराव म्हणतात, शिक बाबा शिक, लढायला शिक, कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक, निवडून दिलं त्याला पाडायला शिक. तर ही कुणब्याची म्हणजे मराठ्यांची पोरं लढायला शिकलेली आहेत आणि त्यांना लढण्यासाठी ताकद व बळ दिलेलं आहे मराठा क्रांती सूर्य मनोजजी जरांगे पाटील यांनी. आमच्या आई वडिलांनी आम्हाला शिक्षण असं दिलंय, कोणाला भीक मागून लई दिवस जगण्यापेक्षा एकच दिवस जागा पण वाघ म्हणून जागा, हे आमच्या आई वडिलांचं शिक्षण आहे. आम्हाला तुमचं शिक्षण, मास्तर लोकांच्या शिक्षणाची गरज नाही. अरे पगार घेऊन बाहेर खाऊ मास्तर शिकवता काय? तुमच्या शिक्षणाचा उपयोग आम्हाला? आमचा बाप अंगठे बहादूर होता, पण त्याला कोणाचं खाल्लं नाही, कोणाला ते केलं नाही. आज तोच बाप दारोदारी रडत येतो, अरे कशा करता? अरे आमचे लेकर जर सगळे एकत्र झाले तर तुमचे तंगडे तोडायला घाबरणार नाही, डोक्यात राहून द्या. पुढे गाड्या घेऊन मोठाले ते करणं हे आमच्याशी करू नका. दारूची बॉटल जर घ्यायला गेलं तर 80 रुपयाला बॉटल आहे, तेच दूध शेतकऱ्याचं 30 रुपये लिटर आहे, तरी भाडखावाला महागाई वाढली म्हणतात. अरे 2 दिवस जर भाव वाढले तर लगेच रस्त्यावर उतरून शेतकऱ्याच्या मालाला भाव वाढला. अरे भाडखावानो 180, 200, 300 रुपये जेवणाला लागताना साधं जेवण केलं तरी, आणि तुम्ही आम्हाला काय देता? शेतकऱ्याचाच प्रश्न छाडलाय तर मराठा म्हणजेच कुणबी आणि कुणबी म्हणजे शेतकरी. तर मनोज दादांनी सांगितल्यानंतर ह्या आरक्षणाचा निपटारा म्हणजे तुमच्या हक्काचं आरक्षण मिळाल्यानंतर मनोज दादा शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सुद्धा लक्ष घालणार आहेत, शेतकऱ्यांचा न्याय हक्क सुद्धा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. त्यावेळेस अशी तुमच्या मराठा समाजाची कुणबी मराठा समाजाची एकी दादांच्या पाठीमागे ठेवाल काय? आज आम्ही सर्व शपथ घेऊन सांगतो का ज्यावेळेस जरांगे आम्हाला आवाज देतील त्यावेळेस आम्ही जगाचे म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रामधून सगळे आमचे लेकर सुद्धा आम्ही याच मार्गात उतरू. आम्हाला कोणाची याची गरज नाही. आमचे जरांगे पाटील येत आमचे दैवत आहे छत्रपतीच्या जागी. आम्हाला तुमच्या याची गरज नाही, मंत्र्याची गरज नाही, कोणाचीच गरज नाही. आमचे मंत्री, अरे आमचे लेकरच आमचे मंत्री, आमचे आई बाबत आमचे मंत्री आहे. आम्हाला तुमचे हे नको आहे. जरांगे गावांचे जे वडील आहे तेच आमचे माय बाप आहे. आम्ही जे काही विणतोय तर आमचे जो माणूस सर्व घराचा त्याग करून विणतोय. जेवण नाही रात्रंदिवस. महाराज मी 16 वर्षापासून वेट केलं, ऍक्सिडेंट झाला ना तर 2च तास झोपे. पण ह्याच राज्यकर्त्यांनी, अरे जे सरकारी अधिकारी लेख देतात त्यांनी ते पेन चालवताना एक विचार केला पाहिजे, आपण शिक्षणाचा पगार घेतोय, तलाट्याक जरी आपण गेलो तलाट्याक, अरे तू एवढा पगार घेतो भाडकून आमच्या 100 रुपया करता का अटकून राहतो? येस तलाठी आता इकडून पुढे मराठ्यांनी एकच धरायचं, लेकरांनी कोणाचीच गरज नाही. त्या अधिकाऱ्यांनी त्यांना वेळ दिली ना आपल्याला अर्ज ह्या दिवस आपल्याला वाचता येते, नसेल आपल्याला वाचता येत तर आपल्या मुलाला घेऊन जातील आणि त्या मुलाला विचारा, त्याला सांगा हे अधिकाऱ्या आमच्या याचे दिवस किती आम्हाला हे सांग. त्याला अर्ज देताना लेखी अर्ज द्या आणि त्याचं पोच आपल्या ताब्यात घ्या. कोणत्याच भाडकावची ताकद नाही, तेच अर्ज करून आणि लगेच जरांगे पाटलाला फोन करा, ते कामात जागे होणार. कोणाकडे जाण्याची गरज नाही आपल्याला. धन्यवाद दादा, तुमच्या ह्या तिखट आणि वास्तविक प्रतिक्रिया आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करू. मराठा पोलीस डिपार्टमेंट लोक म्हणतात पोलीस वाईट, पण माझा एक मी अनुभव घेतला सर्व. अरे आपले सगळे ते बंद भाऊचे पोलीस डिपार्टमेंट सुद्धा आपण त्यांचे आभार माना. सर्वांनी मिळून पोलिसांच्या नावाने गजर करा का मुंबई पोलीसने सर्व ते आपले हे मायबाप त्यांनी आपल्याला कुठंच अडवलं नाही. आपल्या लोकांनी ते केलं. 23 जानेवारीच्या निमित्तानं त्यांचा सत्कारच करा. इथून पुढे कोणीच पोलिसांच्या बद्दल वाईट बोलू नका, कारण आपल्या वाडकावाने आपल्याला ते सवय लावली म्हणून. त्यांना वाईट नका म्हणून कोणत्याच अधिकाऱ्याला. आपण वाईट म्हणा, आपल्या स्वतःपासून सुरुवात करा का मी वाईट आहे.
धन्यवाद दादा. मला काय सांगता येईल? आता काकांनी जे बोलले की पोलिसांचे आभार माना, तसं मुंबई पोलिसांचं पूर्ण आपल्या देशामध्ये नाव आहे की मुंबई पोलीस गुन्हेगारी विश्वामध्ये जे काही छडा लावण्याच्या बाबतीमध्ये 1 नंबर मुंबई पोलीस आहे. आणि राहिला विषय मनोजदादा जरांगेंनी जो लढा उभारला, तो लढा उभारण्याची वेळ तसं जर पाहिलं गेली तर आपले जे मराठी समाजाचे जे राजकारणी, पुढारी, आमदार, खासदार, जे काही मंत्री झाले, यांनी फक्त शिवाजी महाराज, छत्रपती महाराज, आंबेडकर, शाहू फुले यांच्या नावाचा फक्त निवडणुकीपुरतं वापर केला. जय जिजाऊ, जय शिवराय फक्त म्हणत गेले. पण जर जे गरज विद्यार्थ्यांसाठी म्हणा, मुलांसाठी म्हणा, शैक्षणिक गोष्टीसाठी म्हणा किंवा नोकरीसाठी म्हणा, फक्त राजकारणामध्ये त्यांनी फक्त लोकांच्या जीवावरती फक्त मतं घेतली आणि पुढे स्वतःचीच घरं भरली. आज यांचे 200, 500 कोटीचे जे काही हॉटेल आहेत, यांचे मोठे मोठे 200, 500 एकर, 1000 एकराचे जे काही जमिनी मालमत्ता, आणि आज जर ग्रामीण भागामध्ये जर पाहिलं तर खेडोपाडी आज 2 टायमाचा जो घास आहे तो काही लोकांना मिळत नाही. याची कुठल्याही पुढाऱ्याला कसलीही चिंता राहिलेली नाही. त्याच्यामुळे सुशिक्षित जो आत्ता जो मराठा समाज आहे तो जागा झालेला आहे आणि त्याला बळ देण्याचं काम आपले जे मनोजदादा जरांगे यांनी उपोषण बऱ्याच दिवसाचं उपोषण केलं. त्यांना वाटत होतं, त्यांनी चेष्टा लावली होती की जर आपण जर त्यांना थोडस कानाडोळा केला तर मनोजदादांच्या पाठीमागे एवढा समाज येणार नाही. पण मनोजदादांनी जे दाखवून दिलं की पूर्ण मुंबई बंद करण्याची ताकद मनोजदादांमध्ये आहे, हे उभ्या महाराष्ट्राने आणि देशाने आणि जगाने पाहिलं. फक्त काकांनी सांगितल्याप्रमाणे आज प्रजासत्ताक दिन असल्यामुळं कुणालाही काही चुकीचं बोलायचं नाही, म्हणून कुणी आज जे काही सांगितलं, दादांनी ज्या सूचना केल्या आहे त्या सूचनाचं तंतोतंत पालन करायचं आणि सगळ्यांनी शांततेत आता जे काही जेवण आहे ते जेवण घ्यायचं. 1 कोटी मराठा, लाख मराठा, एक मराठा, जरांगे पाटलांचा, जरांगे पाटलांचा. धन्यवाद.